सरपंच हत्येप्रकरणी तपासातून नेमकं काय समोर आलेलं आहे, काय या संदर्भातल्या आरोप आणि प्रतिक्रिया आहेत, जाणून घेऊया। बीड सरपंच हत्येप्रकरणी कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही, तपास यंत्रणांवर दबाव आणू नये, तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय, काही राजकीय दबाव आहे का, आदित्य ठाकरेंचा सवाल, तर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना पूर्ण संरक्षण, आदित्य ठाकरेंची टीका। धनंजय मुंडेंच्या पायाखालची जमीन सरकली, आपला गेम ओव्हर झालाय हे त्यांना कळून चुकलंय, दिवा विसताना फडफडतो तशी त्यांची अवस्था, अंजली दमानी यांचा निशाणा। वाल्मिक कराडचे पुण्यातील हडपसर भागात अजून 2 फ्लॅट असल्याची माहिती आहे। मनोरा टाउनशिपच्या एड्रिनो टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर एक तर शरद मुंडेच्या नावावर दुसरा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर। केज नांदूर रस्त्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको, कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन। संतोष देशमुख हत्येनंतर आरोपींचं देवदर्शन, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेनं गुजरातमधील एका मंदिरात 15 दिवस काढले, तर वाल्मिक कराड उज्जैन आणि दिंडोरीतल्या स्वामी समर्थांच्या मठात मुक्कामी असल्याचं समोर। बीड हत्या प्रकरणी पंढरपुरात 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चाला उपस्थित राहणार, आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। केजच्या शिरूर गावातील कराड समर्थकांचं आंदोलन 8 तासांनंतर मागे, पाण्याच्या टाकीवर चढलेल्या नानासाहेब चौरे यांची तहसीलदारांकडून मनधरणी। टाकीवरचं आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाची नवी शक्कल, केज तालुक्यातील प्रत्येक गावातील टाकीला कंपाऊंड होणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केज तहसीलदारांनी आदेश काढले।